नमस्कार. 2 लाख रुपये कर्जमाफी आणि 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान जे नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी आहेत यांना देण्याची घोषणा तर भरपूर दिवसा पहिले करण्यात आलेली होती, पण आता लवकरच म्हणजे 30 जूनच्या आधी ही कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. याबाबत अलीकडेच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे आणि सोबतच जी यादी तयार केली जाणार आहे कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठीची, त्या शेतकऱ्यांना पुन्हा लगेच कर्ज सुद्धा मिळू शकतं जर तुम्हाला पाहिजे असेल तर, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय. तुम्ही आधी ही क्लिप बघा. की आपण 30 जून पूर्वी कर्जमाफी करतोय, त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहे. आपण जर सायकल बघितलं तर बहुतांश शेतकरी हे जूनच्या शेवटी जुलैमध्येच त्या ठिकाणी कर्ज घेत असतात. त्यामुळे आपण ते सायकल चेक केलेलं आहे आणि म्हणून उलट यावर्षी जास्त शेतकरी पात्र होतील आणि त्यांना, आणि आम्ही आज बँकांना हे देखील सांगितलं की एकदा आम्ही यादी अप्रूव्ह केली की त्याच्यानंतर आमचे पैसे जमा झाले नाही तरी तुम्ही त्यांना कर्ज द्या, कारण आमचे पैसे जमा होणारच आहे आणि आमच्या पैसे जमा व्हायला विलंब झाला तर तुम्हाला व्याज मिळतं. तर तेही त्यांनी मान्य केलंय, त्यामुळे तो प्रश्न येणार नाही. तर मुख्यमंत्री साहेबांनी ते स्पष्ट सांगितलेलं आहे की यादी तयार करून बँकांना दिल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना पुन्हा नवीन कर्ज देऊ शकता. जर शासनाकडून बँकांना पैसे देताना उशीर जरी झाला, म्हणजे जे पण शेतकरी आहेत आणि त्यांचे जे काही पैसे आता माफ करणारे सरकार, म्हणजेच काय तर सरकार बँकांना ते पैसे देतं, तर सरकारकडनं जर पैसे देताना उशीर झाला तरीही बँकांनी त्या शेतकऱ्यांना पुन्हा नवीन कर्ज द्यावं हे त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेले आहे. आणि यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल, तुम्ही शेतकरी आहात, तर तुम्हाला सिबिल रिपोर्टची सुद्धा गरज नाहीये. बिना सिबिल रिपोर्टचं सुद्धा शेतकऱ्यांना कर्ज मिळायला पाहिजे, कारण बरेचसे असे शेतकरी असतात ज्यांचं सिबिल रिपोर्ट बनलेलाच नाही आहे, ज्यांनी कधी पीक कर्ज किंवा कोणत्याही प्रकारचं कर्ज घेतलं नसेल आणि त्यांना जर कर्ज घ्यायचं असेल तर सिबिल रिपोर्ट जनरेटच होणार नाहीये. आणि म्हणून ही अट काढून टाकण्यात आलेली आहे कर्ज घेताना शेतकऱ्यांसाठी. तर हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.